पण 3च महत्वाच्या असतात, महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा. ओके. सगळ्यात जास्त रोल जो असतो तो महादशेचा असतो. दशा कोणती आहे, अंतर्दशा कोणती आहे, ते सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून तुमचा इव्हेंट काढला जातात. म्हणून इव्हेंटची प्रेडिक्शन जी येते आपली ते 100% येते. 6-8-12, 5-8-12, 7-8-12 हे 3 जर कॉम्बिनेशन तुमच्या चार्टमध्ये लगातार जर चालू असेल तर तुम्ही किती पैसा कमवा, तुम्हाला पैसाच टिकणार नाही. कोणते घर आहे ते ज्याच्यावरून तुम्ही बघतात पैशासाठीचे की मजबूत पैसा या व्यक्तीकडे, हे तुम्ही त्याची कुंडली पाहायला सांगू शकता की हा आहे श्रीमंत? 10-11चं कॉम्बिनेशन लगातार येणं, त्याच्यानंतर 6-11, 2-6-10-11, 2-7-10-11. नोकरीवाला जर असेल तर 2-6-10-11, 2-11. ठीक आहे. त्याच्यानंतर जर धंद्यावाला असेल किंवा बिझनेसवाला असेल तर तो 2-7-10-11 हे कॉम्बिनेशन जातं. माझ्या याच्यात बरं आहे का सर जरा? तुमचं चांगलं आहे, मी तुम्हाला दाखवलं ना, ग्रीन पूर्ण आलाय. हो. म्हणजे शाहरुख खानच्या टाईप चार्ट आहे नाही का, अट्रॅक्टिव्ह. आता तुमची तर शुक्रची दशा येणार आहे, बरोबर आहे की नाही? शाहरुख खानची कुंडली ओपन केलेली आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवून मी वाटलं असतं. तो पूर्णपणे ग्रीन आहे त्याच्यामध्ये, आणि 6 सेटचं फक्त केतूच्या याच्यामध्ये दाखवत होतो त्याचं. बाकी सगळं चार्टमध्ये पूर्ण ग्रीन चार्ट आहे. काय सांगताय सर? तुम्हाला चांगला प्लॅनेट राहू द्या, मॅलेफिक प्लॅनेट राहू द्या, कसाही राहू द्या, पण त्याचा जर प्रॉमिस चांगला असेल ना, तो चुकीचा प्लॅनेट बी तुमचं चांगलं करून जातो. बापरे. फक्त प्रॉमिस चांगलं दिलं. प्रॉमिस चांगलं पाहिजे. म्हणजे आता काय झालं माहिती आहे का, जनरली सगळे ज्योतिषांनी राहू खराब आहे, केतू खराब आहे, शनी खराब आहे, त्यांचं बदनामी करतात ते. तर तसं बदनामी नाही करायला पाहिजे. जो चांगला प्लॅनेट आहे त्याचं जर प्रॉमिस चांगला असेल तर काय अडचण, राहू द्या ना, तो राहू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. अंबानीला श्रीमंत कोणी बनवलं? राहूने बनवलं. राहूने बनवलं का अंबानीला? मग कोणी बनवलं? राहूची दशा. असं की तुम्ही काळा ड्रेस घाला आता, ते काळा ड्रेस घातल्यानंतर तुम्हाला डिप्रेस फील होतं. हो. आणि तुम्ही व्हाईट ड्रेस घालता, बरोबर, तुम्हाला थोडंसं फ्रेश वाटतं, उत्तेजना वाटते, असं नाही का? प्रत्येक कलरची इंटेन्सिटीनुसार त्याचा एक रिझल्ट असतो, प्रभाव असतो, प्रत्येक गोष्टीचा प्रभाव असतो. बरोबर आहे. तसंच खाड्यांचं पण तुम्ही वशीकरण म्हटलेत ना, संमोहन विद्या, या सगळ्या गोष्टी काम करतात. ठीक आहे. काम कोणावर करतात? ज्याच्या चार्टमध्ये तसं फॉर्मेशन असेल त्यावरच ते काम करतं. असं कोणावर पण वशीकरण होत नाही. हो, जे आता समजा तुमच्या चार्टमध्ये आताच्या कंडिशनला 6-12चं फॉर्मेशन चालू आहे, 6-8-12चं चालू आहे, खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्ही 6-8-12 म्हणजे प्रॉब्लेमॅटिक. सर म्हणजे तंत्र करायला पैसा लागतो? ऑब्विसली लागतो ना, त्यासाठी त्या वस्तू लागतात, त्या गोष्टी लागतात, योग्य माणूस लागतो. योग्य माणूस तुम्हाला इकडे नाही भेटणार, त्याची देवीची सिद्धी असते. कामाख्या देवी तिकडे खरंच सर तंत्र होतं. तिथं तुम्ही जा ना. तुमचे मोठे मोठे पॉलिटिशियन लोक का जातात तिकडं? मोठे मोठे पॉलिटिशियन लोक सगळ्या गोष्टींचा वापर करतच आहे, म्हणजे जेन्युअनली सांगतो. सगळ्या गोष्टींचा वापर करून घेतात ते. पण ते कसं आहे माहिती आहे का, सांगत नाही कोणी. IT वाल्यांनी ना सिगरेट जास्त पितात, ते तसं नाही प्यायला पाहिजे. त्याचा काय परिणाम होतो? त्यांनी ना त्यांचं राहू ट्रिगर होतं. तर ॲक्च्युअली ऑलरेडी ते राहूच्या अंडर असतात. राहू खराब झाल्यामुळं राहू त्यांना डिप्रेशनमध्ये घेऊन जातात. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे कृष्णा नेवागे सर. सर नमस्ते. नमस्कार. पहिला पॉडकास्ट जो आपला झाला त्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलंय. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आहे नाडी ज्योतिषवर. नाडी ज्योतिष काय आहे, नाडी ज्योतिषमुळे तुम्ही आयुष्यात पैसे कमवू शकतात की नाही, त्यासोबतच तुमच्या आयुष्यात जेही प्रॉब्लेम येतात त्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन नाडी ज्योतिषमध्ये, आणि ते कसं किती पॉवरफुल आहे हेच आपल्याला सर आज समजावून सांगणार आहे. तर सर सगळ्यात पहिले मला सांगा, तुमचा पहिल्या पॉडकास्टचा अनुभव कसा होता? बेस्ट, ग्रेट एक्सपिरियन्स. चांगला एक्सपिरियन्स होता. तर सर आता नाडी ज्योतिष, आपण KP ज्योतिष पाहिलं, आपण नॉर्मल ज्योतिष पाहिलं, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी पाहिली. नाडी ज्योतिष काय सर? नाडी ज्योतिष अशी एक पद्धती आहे की ती ॲक्युरेसी लेवलच्या बाबतीत खूप चांगल्या प्रकारे ॲक्युरेसी देऊ शकते, जे की बाकीचं जे ज्योतिष आहे, जसं की पाराशरी, जेमिनी, त्याच्यानंतर तुमचं ट्रॅडिशनल पद्धतीने जे ज्योतिष होतं, आता KP पण म्हणू शकतं. KP पण नाडी ज्योतिषचाच पार्ट आहे, जो की म्हणजे कृष्णमूर्ती जी पद्धती आहे ही त्यांनी पुढे जाऊन ती इंट्रोड्यूस केली. ओके. तो नाडी ज्योतिषचाच पार्ट होता. तेच फॉर्म्युले आहे, पण यांची मेथड जी आहे ती फार वेगळी आहे. KP ज्योतिषमध्ये ना प्लॅनेट बघितलं जातो फक्त, पण नाडी ज्योतिषमध्ये सब लॉर्ड, नक्षत्र लॉर्ड आणि प्लॅनेट आणि हाऊस ग्रुपिंग मेथड या 3-4 गोष्टी मिळून त्याचा रिझल्ट काढला जातो. आणि दशा सिस्टमवर काम येतं आपलं सगळं. दशा असतात कसं याच्यामध्ये?
समय आपण नाही का म्हणतो वेळ आली पाहिजे, काळ आला पाहिजे, हा हा हा. तर सगळी दशाच असते ती, दशालाच वेळ आणि काळ म्हटलं जातं. सर आता तुम्ही दशा म्हटले, दशा म्हणजे आता एखाद्याची कुंडली आहे, तर त्या कुंडलीमध्ये आता समजा आपण म्हणतो की अरे मला शनी लागला, पण शनी लागल्यानंतर त्याच्यामध्ये केतूची महादशा आहे, शुक्राची महादशा आहे, बुधची महादशा आहे, ते इतकं डिटेल पाहण्याला नाडी ज्योतिष बोलतात का? पहिले महादशा असते, त्याच्यानंतर अंतर्दशा असते, त्याच्यानंतर प्रत्यंतरदशा असते, बरं बरं. नंतर मग सूक्ष्म वगैरे हा असतात. हा. पण तीनच महत्वाच्या असतात: महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा. ओके. सगळ्यात जास्त रोल जो असतो तो महादशेचा असतो. सेकंड रोल जो असतो तो अंतर्दशेचा असतो. जे रिझल्ट जे येणार तुम्हाला प्लॅनेटचे, जे प्रॉमिस हाऊस कोणते कोणते ऍक्टिव्हेटेड आहे नाही का, तुम्ही मागचा पॉडकास्ट जो केला आता तुमचा केपीचा जो, तर त्यामध्ये पण त्यांनी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या, पण त्यांनी त्यामध्ये हाऊस ग्रुपिंग मेथड नाही सांगितली. त्यांनी फक्त प्लॅनेट बेसिसवर सांगितलं की हा हे दाखवतोय, तिथे दाखवतोय. हाऊस ग्रुपिंग मेथड मध्ये फरक वेगळा येतो. जसे मी मागच्या टायमाला पण तुम्हाला सांगितले होते की काही प्रॉमिस येतात हाऊस ग्रुपिंग मेथड नुसार. लग्नाचं प्रॉमिस 2, 7, 11, डायव्होर्सचं प्रॉमिस 1, 6, 10. जो पहिला पॉडकास्ट झाला होता माहिती, त्या योगेश सोबत जो झाला होता, हो छान झाला सर तो पॉडकास्ट पण. हा येस सर. आता आपण एक वेळेस फोनवर बोलत होतो हा आणि मी तुमची रील पाहिली होती. ओके. म्हणजे मी रील पाहिल्यावर तुम्हाला कॉल केला की म्हटलं सर असं कसं होऊ शकतं, तो अनुभव सांगा. एक बाळाबद्दल तुम्ही सांगितलं होतं, तर त्याबद्दल सांगा, काय पूर्ण नीट सांगा सर, ते कसं झालेलं, काय होतं ते. तर ते बच्चूचा विषय असा होता की त्याचे वडील जे होते, अतुल नाव होतं त्यांचं, तर त्यांनी 18 तारखेला मला फोन केला आणि 18 तारखेलाच मुलगा जन्माला आला. तर डॉक्टर बोलले की हे बच्चू आहे ना 3 तासाच्या वरती सर्वाइव्ह नाही करणार, म्हणे एक्सपायर होऊन जाईल. व्हेंटिलेटरवर ठेवलं. डॉक्टरांनी सांगितलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर आई वडील म्हटलं शेवटी निराश होणारच. मग ते कोणत्याही पद्धतीने काय मार्ग निघतोय का काय या गोष्टी बघितल्या. मला फोन आला त्यांचा आणि म्हणे असं असं. मग मी ठीक आहे म्हटलं. मग मी त्यांना सांगितलं की तुम्हीला काही गोष्टी आहे मंत्र वगैरे या गोष्टी करा आणि ते पोरगं जे आहे 27 तारखेला डिस्चार्ज होणार आहे. म्हटलं रिलॅक्स राहा, टेन्शन घेऊ नका म्हटलं. तर कम्प्लीट 27 डिसेंबरला 27 डिसेंबरला ते पोरगं डिस्चार्ज झालं. मुलगा वाचलं. त्याच्या वडिलांचा मला मेसेज आला होता 27 डिसेंबरला. ज्यावेळेस मेसेज आला ना, म्हणजे सार्थक झालं, आपल्याला समाधान वेगळं असतं. सर त्याच्या कुंडलीबद्दल जर विचार केला तर काय विषय होता त्याच्या कुंडलीमध्ये ना 5वं स्थान, 9वं स्थान आणि 11वं स्थान मजबूत सापडलं मला. पण मग जो पिरियड होता ना 18 ते 27 पर्यंत, तो त्याचा वीक कालावधी होता. त्याच्यामध्ये 6/12चं फॉर्मेशन होतं त्या चार्टमध्ये. आणि ज्यावेळेस 6/12चं फॉर्मेशन असतं 6/8/12चं, तर त्यावेळेस तुमचा हेल्थनुसार त्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर ते दिसत होतं तिथे. पण सोबत 5/9/11 असल्यामुळे मी कॉन्फिडंट होतो की नाही त्यावेळेस ते क्लिअर होणार, 27 तारखेपर्यंतच तकलीफ आहे फक्त. म्हणून मी सांगून दिलं की नाही असं असं होणार आहे. बट त्याच्यासोबत त्यांनी काही तंत्र मंत्र बाकीच्या गोष्टी ज्या होत्या, जसं की मंत्राची विधी करून किंवा उपाय करून असं म्हणू शकतो तुम्ही. तर उपाय करून त्या लोकांनी एकदम शिद्दतने उपाय केले आणि तुम्हीच दिले होते सर उपाय? त्यांनी केले ते म्हणून त्याचा फरक पडला. कर्म आहे ना शेवटी. उपाय करणं म्हणजे काय की कर्म आहे ना ते तुमचं. अलग लक्षात. बरोबर. कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही. आता हा मोबाईल आहे समजा, हा मोबाईल मी उचलून इकडे ठेवला, याचा प्रभाव येणार आहे. समजलं का मला म्हणायचा उद्देश काय? कुठलीही गोष्ट घ्या ती तुम्ही कर्म क्रिएट करताय. एखादी गोष्ट आपण करतो तर ती हलते, ती एनर्जी इकडून तिकडे जाते. आता मोबाईल परत तुम्ही जर इकडे ठेवला, परत इकडे ठेवला तर एनर्जी परत चेंज झाली. बरोबर आहे सर. आता आपण नाडी ज्योतिषचं जेव्हा बोलतोय तर तुम्ही याच्यात सांगितलं की त्याचं 5, 9, 11 समथिंग आकडे बोलले तुम्ही. तर मला काय वाटतं ना की आपल्या चॅनलवर आतापर्यंत नाडी ज्योतिषचा हा पहिला पॉडकास्ट आहे. ओके. तर तुम्ही हे 5, 9, 11, 2, 6, 11 याबद्दल थोडं सांगा. हे जे कॉम्बिनेशन जे सांगतोय ना, हे तुमचे दशा, महादशा, अंतर्दशा जे असतात याच्यामध्ये कोणते कोणते ग्रह ऍक्टिव्हेट आहे यानुसार कॉम्बिनेशन क्रिएट होता आणि तो प्लॅनेट दाखवतो, सबलॉर्ड दाखवतो. त्यास सगळ्यात जास्त रिझल्ट येतात ते सबलॉर्डच येतात. काय येतात सबलॉर्डचे? सबलॉर्ड म्हणजे तुमचा नक्षत्र जो असतो त्या नक्षत्राचा उपस्वामी, त्याला सबलॉर्ड म्हणतात. बरं. ऍक्च्युअल ज्योतिष काय हे सांगतो मी. ज्योतिष म्हणजे 12-9-12चा खेळ सगळा. 12-9-12 12-9-12 12-9-12 27 नक्षत्र, याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. बरं. पण हे जे कॅल्क्युलेशन आहे हे फार वॉस्ट लेवलचं कॅल्क्युलेशन आहे.
जसं की इंजिनिअरिंगला तुम्ही इंटिग्रेशन वगैरे शिकले असं, तर त्यावेळेस ते कसं एकदम कॅल्क्युलेशन करायचं, इकडून तिकडे तिकडून इकडं, त्या टाईप सिस्टम आहे सगळं. 12-9-12 12-9-12, 12 राशी, 9 प्लॅनेट, 12 ग्रह, बरोबर असं सीन आहे. तर सगळं त्याच्यामध्ये तुमचे कर्म फिरत असतं. बरोबर आहे. ही जी कुंडली बनते, कुंडली हे फक्त एक कोडिंग आहे. जसं आपण सॉफ्टवेअरमध्ये टाईप करतो ना कोडिंगचं, बरोबर. त्याच्यानंतर आउटपुट जे येतं, आउटपुट सांगणारा माणूस म्हणजे ज्योतिष. तो दाखवतो ना की तुमच्या चार्टमध्ये काय काय प्रॉमिस आहे, हा हे कोडिंग असे असे असल्यामुळे तुमच्या बाबतीत असे असे इव्हेंट घडणार आहे. हे 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 उत्तर आहे तसं. ज्योतिष कुंडली जे आहे ते हे असं काम करतं. पण तुम्ही लग्न कुंडली जी येते, माणसाची जी लग्न कुंडली जी बनते ती 2 तासाची सारखीच असते. बरोबर. त्या 2 तासामध्ये सगळे जन्माला येतात, त्या सगळ्यांचा चार्ट सारखा दिसतो. मग त्यामध्ये काय काय डिफरन्स काय, हे नॉर्मल ट्रेडिशनल जे ज्योतिष असतं त्याच्यामध्ये नाही समजत. प्रेडिक्शन तेवढ्या लेवलला नाही येत. पण ही जी आपली नक्षत्र नाडी ज्योतिष जी मेथड आहे, त्याच्यामध्ये तुमचा तो डिग्रीला कोणता आहे, त्याचं सबलॉर्ड काय सांगतोय, प्रॉमिस काय आहे चार्टचं, प्लॅनेटचं हाऊस ग्रुपिंग मेथडने काय येतंय, दशा कोणती आहे, अंतर्दशा कोणती आहे, त्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून तुमचा इव्हेंट काढला जातात. म्हणून इव्हेंटची प्रेडिक्शन जी येते आपली ते 100% येते. ते 2-9-11 वगैरे हे सगळं सगळं कॅल्क्युलेशन. आपण गप्पा मारत होतो, आता तुम्ही आले, आपण थोड्या वेळ गप्पा मारले. Yeah. तुम्ही मला बोलले, मी बोललो की सर हा पिरियड माझा असा होता, मग मी एव्हा मेहनत केली, मग असं झालं, हे झालं, ते झालं, वॉट एव्हर मी सांगत होतो. इन जनरल आपण करिअर बद्दल बोलत होतो. बरोबर. तुम्ही मला एक बोलले की तुम्ही केलं, तुम्ही हे झालं, तुम्ही ते झालं, ते सगळं ठीक आहे. बरोबर. ते व्हायचं होतं, ते झालं, ते लिहिलेलं होतं कुंडलीत, म्हणून ते झालं. पण मी ज्या इव्हेंट सांगितला, टाइमचा इव्हेंट सांगितला, किती डिफरन्स पडतो. परफेक्ट मान्य करतो, परफेक्ट होतं. परफेक्ट का होतं याचं रिझन तेच सांगतो मी तुम्हाला. ज्यावेळेस डिग्री एखाद्याचा टाइम जर व्यवस्थित असेल ना, तर प्रत्येक गोष्ट प्रेडिक्ट होऊ शकतो, नाही का, आणि एकदम ॲक्युरेसी लेवलला प्रेडिक्ट होऊ शकते. म्हणजे सरांनी तर इथपर्यंत सांगितलं की करिअर, पैसा, लोन, गाडी, लग्न, लग्नाच्या आधीचे अफेअर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सरांनी डिटेलमध्ये सांगितल्या. आणि म्हणजे काय माहिती का, भयानक विश्वास बसला. सर मला एक सांगा की नाडी ज्योतिषबद्दल आपण बोलतोच आहे, आयुष्यातला पैसा, जर समजा आता एखादा व्यक्ती आहे जो आपला पॉडकास्ट बघतोय, त्याला लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय, समजा प्रॉब्लेम येतोय, त्याला तो कर्जात बुडालेला आहे, तर त्याचे कोणते घरं खराब असतील, जसं तुम्ही बोलता की 2-9-11 12-13 वगैरे, ते कोणते प्रॉब्लेम कोणते घरं खराब असतील त्याचं 6-8-12, 5-8-12, 7-8-12 हे 3 जर कॉम्बिनेशन तुमच्या चार्टमध्ये लगातार जर चालू असेल, तर तुम्ही किती पैसा कमवा, तुम्हाला पैसाच टिकणार नाही. तुमच्यावर लोन वगैरे जास्त होतील, तुमचे हेल्थ इश्यूज, म्हणजे सगळ्यात एखादं नाही म्हणतो आपण, सगळ्या बाजूनी प्रॉब्लेम्स येत आहे. तर हे तीन मेजर रोल आहे त्याच्यामध्ये, 6-8-12, 5-8-12, 7-8-12. हे 3 आले तर संपला माणूस, संपला इन द सेन्स त्या दशा यायला पाहिजे त्याच्यामध्ये. समजलं, जरी प्रॉमिस आहे चार्टमध्ये, ती जर दशा जर आलीच नाही कांदा, तर प्रॉब्लेम नाही येणार त्याला. बरोबर आहे. समज जरी प्रॉमिस आहे चार्टमध्ये, आपण नाही का म्हणतो की नाही यार याच्या चार्टमध्ये प्रॉमिस आहे, मग असं का होत नाही, ते होत नाही कारण की तो वेळ आलेली नाहीये, ती दशा नाहीये. दशा फार मोठा रोल प्ले करते. म्हणजे कुठल्याही ज्योतिषमध्ये जात मी, तो वेळ आला पाहिजे तरच त्या गोष्टी करतो. ते टाइमला ते जरी ते तर त्या महिन्यांमध्ये त्याच्यात ते बरोबर तसं आलं की ते तसं होतं. ते प्रॉमिस असतं ना मग चार्ट, पण ते घडून येतं. आता पैशांचा जर विचार केला थोडा अजून आपण, कारण पैसा कसं सर, पैसा इज मोटिवेशन. प्रत्येकासाठी मनी अल्टिमेट सोल्युशन. बरोबर आहे. तर मला सांगा सर, जर एखाद्याला वाटतंय की माझ्या आयुष्यात पैसा नाहीये किंवा मला पैसा पाहिजे, तर तुम्ही तर कुंडलीवरून लगेच सांगू शकता हा श्रीमंत बनणार आहे, गरीब बनणार आहे, तेवढा तो कॉन्फिडन्स आहे तुम्हाला. कोणते घर आहे ते ज्याच्यावरून तुम्ही बघतात पैशासाठीचे की मजबूत पैसा या व्यक्तीकडे, हे तुम्ही त्याची कुंडली पाहायला सांगू शकता की हा आहे श्रीमंत. 10-11चं कॉम्बिनेशन लगातार येणं, त्याच्यानंतर 6-11, 2-6, 10-11, 2-7, 10-11. नोकरीवाला जर असेल तर 2-6, 10-11, 2-11. ठीक आहे. त्याच्यानंतर जर धंद्यावाला असेल किंवा बिझनेसवाला असेल तर तो 2-7, 10-11. स्टार्टअप असेल तर 2-10-11. हे कॉम्बिनेशन जातं. माझ्या याच्यात बरं आहे का सर जरा? तुमचं चांगलं आहे, मी तुम्हाला दाखवलं ना, ग्रीन पूर्ण आलाय. हो, म्हणजे शाहरुख खानच्या टाईप चार्ट आहे, नाही का, अट्रॅक्टिव्ह. आता तुमची तर शुक्रची दशा येणार आहे, बरोबर आहे की नाही. शाहरुख खानची कुंडली ओपन केलेली आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवून मी वाटलं असतं. तर पूर्णपणे ग्रीन आहे त्याच्यामध्ये, आणि 6-8चं फक्त केतूच्या याच्यामध्ये दाखवत होतो त्याचं, बाकी सगळं चार्टमध्ये पूर्ण ग्रीन चार्ट आहे.
काय सांगताय सर? तुम्हाला मी चार्ट शेअर करेल, मला स्क्रीनशॉट द्या सर, मी लावतो. तुम्ही लावून द्यायला म्हणजे अरे तुम्हाला बापरे. लक्षात येईल तो. हा, हा, इतकं पॉवरफुल. म्हणून तो शाहरुख खान आहे. हा, पण तो शाहरुख खान कधी झाला? ज्यावेळेस त्याच्या दशा आल्या तशा प्लॅनेट्सच्या, त्याच्यामुळे त्यावेळेस तो शाहरुख खान झाला. कारण शाहरुख खान लेट जरा त्याला सक्सेस मिळालं, म्हणजे बघायला गेलं तर एक थोडं लेट मिळालं, तर तेव्हा त्या दशा आला, त्यामुळे तो श्रीमंत झाला. ज्यावेळेस दशा येणार त्यावेळेसच होणार. बरोबर. शाहरुख खान पण होता, सलमान खान पण होता, आमिर खान पण होता. हा, आज तिघांमध्ये स्वतःच्या जीवावर झालं कोण? शाहरुख खान. का झाला? का झालं? आणि ते बॅकग्राऊंडच नव्हतं ना सर. बॅकग्राऊंड नसू द्या हो. तुमच्या चार्ट मध्ये जर प्रॉमिस असेल ना, तर तुम्हाला विराट कोहली व्हायपासून कोणीला पण नाही म्हणजे बरोबर विराट कोहली पण कसं झालं तुम्ही एक लक्षात घ्या, त्याच्या चार्ट मध्ये प्रॉमिस म्हणून तो झाला. बरोबर आहे. नाही तर डाऊनफॉल पण आपण बघितलेले लोकांचे, चांगले चांगले लोकांचे डाऊनफॉल बघितलेले. हो हो हो, बरोबर आहे की नाही? तर ज्योतिषशास्त्र जे आहे ना, हे तुमचं सगळं ओव्हरऑल सिनारिओ सांगू शकतं. थोडक्यात मेडिकल रिपोर्ट सांगू, आपण कसं मेडिकल रिपोर्ट काढतो आजाराचे, त्या टाईप तुमचे जेवढे प्रॉमिसेस आहे ना चार्टचे, ते तुमचे याच्यात समजून जातात. चार्ट पूर्ण कळून जातं, पूर्ण समजून जातं. पण जसं डॉक्टर कसं एखादं मेडिसिन देतो, तर त्या टाईपच ज्योतिषी तुम्हाला जो मेडिसिन देईल ना, फक्त तो ज्योतिषी प्रॉपर पाहिजे आणि त्याला ते मेडिसिन प्रॉपर माहित पाहिजे. रेमेडीज म्हणायचे, मेडिसिन म्हणतो, मेडिसिन. बरोबर, तुम्ही एक्झाम्पलला कनेक्ट करताय तिकडे. तर जर चांगला डॉक्टर असेल, चांगली गोळी दिली तर माणूस रिपेअर होतो. कारण मी भरपूर असे लोक पाहिले, ते म्हणतात की नाही रेमेडीचा फरक नाही पडत किंवा याचा फरक नाही पडत. तुम्ही जर जनरल रेमेडी केली, बरोबर आहे की नाही, तुमचं जर डोकं दुखं राहिलं आणि तुम्हाला तापाची गोळी दिली तर अर्थ काय त्या गोष्टी? बरोबर आहे सर. एक एक्झाम्पल तुम्ही अजून दिलं होतं की जॉब रिलेटेड दिलं होतं एक एक्झाम्पल तुम्ही, ते मला ऐकायचं आणि आपल्या ऑडियन्सला पण मजा येईल ऐकाय. हा, माझं एक क्लायंट होतं, तर त्यांना ना जॉबमध्ये हे पाहिजे होतं, इन्क्रीमेंट पाहिजे होतं. तर ऑलरेडी ते चांगल्या कंपनीमध्ये 10 लाखाचं पॅकेज होतं त्यांचं. बरोबर. तर त्यांनी कन्सल्टेशन घेतलं, तर त्यांना म्हटलं की काय वॉन्ट्स काय तुमचे, असं तसं. मग त्यांनी सांगितलं की मला पॅकेजचं इन्क्रीमेंट पाहिजे. म्हटलं ठीक आहे. तर त्यांना मी अनुष्ठान करायला लावलं, असं असं. आणि शनीची महादशा होती त्यांची, तर शनीच्या महादशेत त्यांनी 21 दिवसाचं अनुष्ठान असतं आपलं, तर त्याच्याऐवजी त्यांनी 15 दिवसातच कंप्लीट केलं आणि 15 दिवसातच त्यांना रिझल्ट द्यायला सुरुवात झाली. 15व्या दिवशी त्यांना जवळपास तो जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली. 10 लाखाचं पॅकेज डायरेक्ट 25 लाखावर बँगलोरला शिफ्ट झाली ती मुलगी. तुम्ही त्यांना रेमेडीज दिल्या होत्या. त्यांच्या चार्ट मध्ये नव्हतं का? ते होतं ना चार्ट मध्ये प्रॉमिस होतं, बट तो प्लॅनेट जो असतो तो पकडायचा असतो, तो फक्त ज्योतिष पकडू शकतो. जे मग तुमचे जे ग्रहांचे खडे वगैरे देतात ना, ते खडे पण तेच द्यायचे असतात जो की प्लॅनेट स्ट्रॉंग आहे आणि तो दाखवतोय. समजा गुरु दाखवतोय तुमचा की 2 6 10 11 किंवा 2 7 10 11 तुमचं बूस्ट करणारा कॉम्बिनेशन येत आहे, तर तुम्ही गुरुचा खडा द्यायचा. तर गुरुचा खडा दिल्यानंतर आहे ना, तो तुमचा एकदम काय म्हणतात ना, गुरु अजून पॉझिटिव्ह होऊन जातो. असं सर एखाद्याच्या लाईफमध्ये ना काय होतं, जसं तुम्ही बोलले की शाहरुख खानच्या लाईफमध्ये पण काहीतरी एकच निगेटिव्ह होतं, केतूची महादशा का? हा, काय होतं त्याच्या लाईफमध्ये? थोडं लोकांना आवडेल शाहरुख खान बद्दल. 6-8चं फॉर्मेशन झालं होतं त्या टाइम मध्ये, त्याच्यामुळे शाहरुख खान काय म्हणतात ना त्याला, असं डिप्रेस टाईप झाला होता थोडासा त्यावेळेस. ओके. आणि त्यावेळेस ना केतूच्या याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, भरपूर सारे लोक डिप्रेस होतात आणि घरापासून विभक्त होतात किंवा एक साधं लाईफस्टाईल जगायचा प्रयत्न करतात. केलंच जातं, युनिव्हर्स तसं करायला लावतं केतूच्या याच्यात कसं? केतूच्या याच्यामध्ये. ओके, म्हणजे ते केतूची महादशाच तशी आहे हा, की त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. केतूचे काही नॅचरल असतात ना महादशा. आता केतूच्या महादशेत तसं होतं, शुक्राच्या महादशेमध्ये ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. बरोबर. हे झालं जनरल. पण तुमचं जर समजा चार्ट चांगला असेल, प्लॅनेट कोणताही राहू द्या, राहू राहू द्या, केतू राहू द्या, शनी राहू द्या, चांगला प्लॅनेट राहू द्या, मॅलेफिक प्लॅनेट राहू द्या, कसाही राहू द्या, पण त्याचा जर प्रॉमिस चांगला असेल ना, तो चुकीचा प्लॅनेट बी तुमचं चांगलं करून जातो. बापरे. फक्त प्रॉमिस चांगलं दिलं. प्रॉमिस चांगलं पाहिजे. म्हणजे आता काय झालं माहितीये का, जनरली सगळे ज्योतिषांनी राहू खराब आहे, केतू खराब आहे, शनी खराब आहे, त्यांचं बदनामी करतात ते. तर तसं बदनामी नाही करायला पाहिजे. जो चांगला प्लॅनेट आहे त्याचं जर प्रॉमिस चांगला असेल तर काय अडचण, राहू द्या ना, तो राहू द्या ना, काय प्रॉब्लेम आहे. अंबानीला श्रीमंत कोणी बनवलं? राहुनी बनवलं. राहूने बनवलं का अंबानीला? मग कोणी बनवलं? राहूची दशा. असं. बरोबर आहे सर. आता काय होतं, प्रॉब्लेम आहे ना सर, प्रत्येकाला आहे प्रॉब्लेम. माझ्या आयुष्यातही आहे, तुमचे असू शकतात, काही ना काही थोडाफार प्रॉब्लेम प्रत्येकाचा असतो या जगामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यात. बरोबर. पण काही गोष्टी केल्यानंतर, जसं तुम्ही त्या मुलीला काही रेमेडीज दिल्या, मंत्र दिले, आणि त्याच्यानंतर तिला जॉब लागला, तिला प्रमोशन मिळालं चांगल्या ठिकाणी, तर हे असे जे लोक आहे, काही लोकांचा विश्वास नाही याच्यावर, तंत्रमंत्र आपण जे म्हणतो या गोष्टी. बरोबर. तर याच्यात काय होऊ शकतं ऍक्च्युली? तुम्ही जर तुमच्याकडे लोक आलेत तर तुम्ही त्यांना कसं गाईड? तर तंत्र काय? तंत्र म्हणजे
एखादी ऑब्जेक्ट असतो ज्याच्यामध्ये तुम्ही एनर्जी टाकतात मंत्रांद्वारे. मंत्र एक फ्युएल म्हणून काम करतं, इंधन म्हणून काम करतं. हा तंत्र म्हणजे एक यंत्र म्हणून काम करतं, जी वस्तू म्हणू शकता. बरोबर. तुम्ही गाडी समजा, गाडी झालं हे तुमचं यंत्र, ते यंत्रात तुम्ही फ्युएल टाकलं हे झालं तुमचे मंत्र, बरोबर. जे त्याच्यात एनर्जी फिट केली तुम्ही. हो तर यंत्र चालवण्यासाठी तुम्हाला मंत्र लागतात. बरोबर आहे. मग ते तुम्हाला खडे, यंत्र या गोष्टी दिल्या जातात ना. काही गोष्टींचे रिझल्ट येतात, काही गोष्टींचे रिझल्ट नाही येत. त्याला कारण एकच आहे, कारण की तो जो खडा असतो तो मंत्राद्वारे सिद्ध असेल तर इफेक्ट आहे. खरंच का सर? म्हणजे तो जो खडा असतो तो जर त्याच्यावर मंत्राद्वारे तुम्ही त्याला जर सिद्ध केलंय, जसं क्रिस्टली आपण म्हणू शकतो, तर त्याचा फरक पडतो म्हणजे पडतो ना. पण मग ते खडे खूप महाग असतात. ऍक्च्युअली महाग का असतात सांगतो मी तुम्हाला. कारण की जो व्यक्ती खडा देतोय ना, तर त्याला तो सिद्ध करावा लागतो. पहिली गोष्ट मंत्रांद्वारे त्याचं अनुष्ठान असतं. 19 हजाराचं समजा काय असेल ते मोठं, तर ते त्या सिद्धीचे पैसे घेतात ते, म्हणजे आणि घ्यायलाच पाहिजे ते, कारण की ती त्यांची दक्षिणा असते ती. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ना. म्हणून ते खड्याची किंमत महाग असते. आणि तुम्ही जे घालतात ना 2-4 हजारावाले, तर ते खडे डुप्लिकेट आहे. ते फक्त काय घालायचे म्हणून घालायचे, त्याचे इफेक्ट पण येत नाही येत. मग खड्यांचं नाव बदनाम होतं, खड्यांचं नाव बदनाम होतं, क्रिस्टलचं नाव बदनाम होतं. बरोबर आहे. असे तुम्हाला सोपं सांगतो मी तुम्हाला, की तुम्ही काळा ड्रेस घाला आता, ते काळा ड्रेस घातल्यानंतर तुम्हाला डिप्रेस फील होतं. हो. आणि तुम्ही व्हाईट ड्रेस घालता, बरोबर, तुम्हाला थोडंसं फ्रेश वाटतं, उत्तेजना वाटते, असं नाही का? प्रत्येक कलरची इंटेन्सिटीनुसार त्याचा एक रिझल्ट असतो, प्रभाव असतो, प्रत्येक गोष्टीचा प्रभाव असतो. बरोबर आहे. तसंच खड्यांचं पण आहे. तर खड्यामध्ये यंत्र जे म्हणतोय तुम्हाला, यंत्र, मंत्र, तंत्र, या सगळ्या गोष्टी अशाच काम करतात. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असे पण काही लोक आहे जे की आसामला बसलेत, कामाख्या देवीच्या तिकडे. म्हणजे प्रॉब्लेम नसेल तर मी क्लिअर कट सांगतो. हा सर बोला. आणि कोणाला चुकून पण याचा गैरवापर नाही झाला पाहिजे. हो, तंत्राचा गैरवापर जर चुकीचं पण असेल ना, 6 महिन्यात कार्यक्रम लावू शकतात. त्याचा कार्यक्रम इन द सेन्स, पूर्वी तुम्ही बघितलं असेल की 6 महिन्यात पूर्णचे पूर्ण सैन्य उद्ध्वस्त करून टाकायचे ते लोक, तंत्र मंत्राद्वारे, सिद्धीद्वारे. बरोबर आहे. या गोष्टी आजही घडतात तिथं. होतं सर, खरंच होतं. होतं आहे. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तांत्रिक लोक पण आहे. असे पण लोक आहे ज्या वेळेस प्रॉब्लेम फार क्रिटिकल लेवलचा असतो ना, त्यावेळेस त्यांच्याकडे जायचं असतं. बाकीचं नॉर्मल लेवलचे प्रॉब्लेम तुम्ही असंही सॉल्व्ह करून घेता. म्हणजे माझी मेथड सांगतो मी कसं करतो. म्हणजे एखादा व्यक्ती आला प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे, तुम्ही कसं त्याला? मी सगळ्यात पहिले चार्टचं प्रॉमिस बघणार, आणि इनिशियल लेवलला जर सॉल्व्ह होणार असेल मंत्राच्या द्वारे, तर सगळ्यात पहिले मंत्राचे त्याचं अनुष्ठान करायला लावणार. जर तरी नाही झालं तर मग त्याची जर ऐपत असेल खडा घेण्याची किंवा काय असेल ते, तर आपण नाही देत खडा, त्यांना दुसरीकडूनच घ्यायला लावतो. तुम्ही नाही विकत? नाही, मी विकत नाही ते, कारण की आपल्याला जे ओरिजिनल आहे ते सांगून देतो आपण. मी त्यांना ऍड्रेस वगैरे ते पाहिजे असेल तर ते गाईड करू शकतो. ओके, तो काही विषय नाही. पण तुम्ही जे ते सांगाल तिथे ओरिजिनलच मिळेल का? ओरिजिनल भेटेल ना ते. काय होतं सर की भरपूर लोक खडे घेतात, पण काही लोकांच्या कंप्लेंट असतात की आम्हाला ओरिजिनल आहे का नाही हे समजत नाहीये. मग तुम्ही जे ते सांगाल तिथे त्यांना खरा मिळेल. ओरिजिनल घ्या, पण मग तो सिद्ध केलेला पाहिजे. अशाच माणसाकडून घ्यायचं. आता मी जे घ्यायला लावल ना, ते डायरेक्ट कामाख्यावरनं घ्यायला लावतं, कारण की मला त्याच्यावर विश्वास आहे की तो जेन्युइन काम करतो, तो माणूस आहे. बरोबर, असं आहे. तर आपण ते करू शकतो. तर ते झालं, ते खडे वगैरे द्यायचा विषय झाला तिथपर्यंत. आणि थर्ड गोष्ट अशी का यंत्र, मंत्र, तंत्र, ह्या 3 गोष्टी ज्या आहेत आपण त्यावर काम करतो. जसं की यंत्र झालं, मंत्र झालं आणि तंत्र झालं. तर तंत्र म्हणजे काय? तंत्र म्हणजे मला तर असं वाटतं की कुठे जादू वगैरे, नाही बरोबर. आज आपण मोबाईल मध्ये व्हिडिओ कॉल करतोय, आपल्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे, बरोबर आहे. पण हीच गोष्ट जर 200 वर्षापूर्वी किंवा 100 वर्षापूर्वी झाली असती, ही जादू झाली असती. तसंच आता जर समजा एखादी गोष्ट आपण जर जादूरित्याच म्हणावं लागेल, कारण की त्याचे रिझल्ट आपल्याला अप्रत्यक्षरित्या येतात, त्याच्यामुळे ती जादूच झाली एक. बरोबर. तर ती आपल्याला जादू वाटते, पण ते ऍक्च्युअल ते तंत्र अगोदर झालेलं आहेत ना. तंत्रांचा यूज करूनच प्रभू श्रीरामांचा भाऊ लक्ष्मण, त्यांना संजीवनी विद्याद्वारे जडीबुटी आणली, जडीबुटीमध्ये मंत्र हे केलं, सगळं झालं. त्याच्यानंतर ते हे केलं, त्यांना दिले, ते ग्रो झाले, किंवा म्हणजे ते काय म्हणतात त्याला, ते जीवित झाले असं म्हणावं लागेल. आयुर्वेद आलं तुमचं, बाकीच्या गोष्टी, हे सगळं तंत्राचाच पार्ट आहे ना तो. बरोबर आहे. म्हणजे हनुमानजी जेव्हा संजीवनी घेऊन पर्वत बोटावर घेऊन जायचे, त्याच्यामध्येही तंत्र होतं. शुक्राचार्य जे आहेत ना, शुक्राचार्यांकडे मृत संजीवनी विद्या होती, बरोबर ना.
हे तर सगळ्या ज्योतिषांना किंवा जेवढे तुमचे जाणकार लोक असेल, संत म्हणा किंवा कोणी असत, हे सगळ्यांना माहिती आहे की शुक्राचार्यांकडे मृत संजीवनी विद्या आहे. मृत संजीवनी विद्या म्हणजे काय? म्हणजे काय? मेलेल्या माणसाला जागृत करणे. ते करू शकायचे सर. ते राक्षसांचे उपाय करायचे, राक्षस जागृत करायचे. आता ह्या मायथॉलॉजिकल काही स्टोरीज आहे, हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे आपल्याला देखील माहित नाही, पण तंत्राचा वापर हा नेहमी वारंवार झालेला आहे. अजून एक उदाहरण देतो मी. आपले भगवान श्रीकृष्ण आहे. अर्जुनाला ज्या वेळेस त्यांना नाही का म्हणजे वनवास वगैरे जावं लागलं विद्या प्राप्त करण्यासाठी, किंवा त्यांच्यावर ते आलं होतं बघा अज्ञातवास वगैरे, या सगळ्या गोष्टी. तर त्या पिरियडमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कसं गाईड केलं की तुला महाभारतामध्ये युद्ध तर करावंच लागणार आहे, हे तर माहितीच होतं त्यांना. सगळे इव्हेंट फिक्स होते महाभारतातले. तर काय काय यूज करावं लागणार आहे, जसं की पाशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र, याच्या गोष्टी होत्या. हे काय? हे तंत्रच आहे. हे तंत्र कधी कधी त्यांना भेटलं ज्या वेळेस त्यांनी मंत्राच्या काही विधी केल्या, सिद्धीचे काही प्रयोग केले, किंवा काही त्यांच्या साधना केल्यात मंदिरात जाऊन, तीर्थस्थानी जाऊन, त्यावेळेस त्यांना देवांच्या कृपेद्वारे त्या गोष्टी भेटल्या. बरोबर आहे. बरोबर आहे ना? यंत्र समजतंय मी तुम्हाला, यंत्र काय म्हणता. हो. अजून एक सांगतो मी तुम्हाला, यंत्र म्हणजे काय. आता बॉम्ब येतो आपला, बॉम्ब इथं लावला, तिकडे जाऊन बटन दाबला, बरोबर आहे, क्रिया कुठं झाली? तिकडे झाली, तिकडे. फटला कुठं? इकडे. हे पण एक यंत्रच झालं ना. बरोबर आहे. तंत्र मंत्र यंत्र. बरोबर आहे. सर, संमोहन विद्या एक ऐकलंय मी की एखाद्या व्यक्तीला संमोहित केलं जातं, तर ही तंत्राचा पार्ट आहे. आणि आता याच्यात कसं होतं, दोन गोष्टी येतात. एक येतं आपलं वैदिक शास्त्र, त्याला आपण ऍस्ट्रॉलॉजी, ज्योतिष म्हणतो, आणि दुसरं आपण म्हणतो तंत्र. तर हे दोन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहे का? फुल कनेक्टेड आहे. हो, फुल कनेक्टेड आहे. तुम्ही वशीकरण म्हटलेत ना, संमोहन विद्या, या सगळ्या गोष्टी काम करतात. ठीक आहे, काम कोणावर करतात? ज्याच्या चार्ट मध्ये तसं फॉर्मेशन असेल त्यावरच ते काम करतं. असं कोणावर पण वशीकरण होत नाही. जरी झालं वशीकरण तर ते काही काळापुरतं मर्यादित असतं, आणि त्याच्यामध्ये त्याचं चार्टचं प्रॉमिस पण वीक पाहिजे, त्यावेळेस त्याच्यावर वशीकरण होतं. एखाद्याची कुंडली, एखाद्याचा चार्ट जर चांगला आहे तर त्याच्यावर काहीच नाही होत, स्ट्रॉंग असतो व्यक्ती. त्याचं प्लॅनेटरी कॉम्बिनेशन खराब असेल त्यावेळेस त्याच्यावर तुम्ही वशीकरण करू शकता. आणि माझं चांगलं आहे आणि माझ्या बायकोचं खराब आहे, तर माझ्या चांगुलपणाचा किंवा माझ्या चांगल्या कुंडलीचा प्रभाव तिच्यावरही पडतो का सर? नाही, प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल भाग्य वेगळं वेगळं असतं. बरोबर. तुम्ही एक वेगळा आत्मा आहे, त्यांचा एक वेगळा आत्मा आहे. तुमचे कर्म वेगळे आहेत, त्यांचे कर्म वेगळे आहेत. बरोबर. बरोबर आहे की? बरोबर आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला गोष्टी काम करत असतात समजला. पण मग सगळ्यात जास्त इफेक्ट जो असतो तो मंत्रांचाच असतो. शब्दांचा फरक पडतो. मोकळ्यात सांगतो तुम्हाला, मी तुमच्याशी आज चांगलं बोलतोय, हा पॉझिटिव्ह शब्द आला. हेच मी तुमच्याशी निगेटिव्ह बोललो, समजा मी अभद्र भाषेत तुमच्याशी बोललो, तर तुम्ही मला उठून कानाखाली मारला, म्हणजे आपण बरोबर खराब होतील, खराब होती, म्हणजे निगेटिव्ह शब्दांचा इन्फ्लुएन्स झाला. तर अशाच सगळ्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स असतो. प्रभाव, प्रत्येक गोष्टीचा प्रभाव असतो. तुम्ही पृथ्वीवर जन्म घेतलाय ना, तर तुमच्यावर तो प्रभाव येणारच. बरोबर, प्रत्येक गोष्टीच येणार आहे. तर हे जे आहेत ना, हे उपाय बेसिस म्हणू शकता तुम्ही. पॉझिटिव्ह शब्दांचा अर्थ म्हणजे पॉझिटिव्ह उपाय झाला तुमच्या कुंडलीवर. समजा मंत्र हे पॉझिटिव्ह शब्द आहे ना शेवटी. बरोबर आहे. त्याचा उपाय ते येणार ना फळ त्याचं. सर, म्हणजे सर, मंत्रांबद्दल जर स्पेसिफिक बोलायला गेलं आपण, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम येतो पैशांचा, तर त्या व्यक्तींनी जर मंत्र जाप केला तर त्यांना त्यांचा फायदा होतो. हो, जे आता समजा तुमच्या चार्ट मध्ये आताच्या कंडिशनला 6/12 फॉर्मेशन चालू आहे, 6/8 चालू आहे, खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्ही 6/8 म्हणजे प्रॉब्लेमॅटिक. आता तुमच्यावर समजा लोन चालू आहे, समजा तुमच्यावर बँकेची जप्ती आली, आत्ताच्या कंडिशनला आली, तुमच्यावर जप्ती आली, 2 दिवसात तुम्हाला हे करायचं ते करायचं, तर मंत्र करून आहे तुम्ही ती जप्ती भले त्यांच्याशी मांडवली होऊ शकते, मधला काहीतरी मार्ग निघू शकतो. ते मंत्राचा इफेक्ट असं येतो. म्हणून असं नाही होणार की डायरेक्ट जप्ती तुमची निघून जाईल, किंवा ठीक आहे थोड्या काळासाठी पुढे जाऊ शकते, किंवा त्याची कुठेतरी सेटलमेंट होऊ शकते, पण तुमच्या पॉझिटिव्ह साठीच त्या गोष्टी होणार. म्हणजे तो इफेक्ट जो निगेटिव्ह येतोय तो कमी करण्यात येतो मंत्राद्वारे कमी करतो. आणि तंत्राद्वारे तो इफेक्ट डायरेक्ट नाहीसा करू शकता तुम्ही, पण ते सामान्य लोकांना शक्य नाही. तेवढे पैसे तुम्ही खर्च नाही करू शकत. सर, म्हणजे तंत्र करायला पैसा लागतो? ऑब्विसली लागतो ना. त्यासाठी त्या वस्तू लागतात, त्या गोष्टी लागतात, योग्य माणूस लागतो. योग्य माणूस तुम्हाला इकडे नाही भेटणार. त्याची स्पेसिफिक जागा असते, त्याच्या स्पेसिफिक जागेमध्येच तो तंत्र करू शकतो. त्याचा ऑरा असतो,
त्याची देवीची सिद्धी असते, कामाख्या देवी, कामाख्या देवी. तिकडे खरंच सर तंत्र होतं. तंत्र होतं तिथं तुम्ही जा ना. तुमचे मोठे मोठे पॉलिटिशियन लोक का जातात तिकडं? मोठे मोठे पॉलिटिशियन लोक सगळ्या गोष्टींचा वापर करतात साहेब, म्हणजे जेन्युअनली सांगतो मी. सगळ्या गोष्टींचा वापर करून घेतात ते, पण ते कसं आहे माहितीये का, सांगत नाही कोणी, सगळे वापरतात, सगळे वापर करतात. असा सीन असतो तो. आणि मला एकच म्हणायचं, फायद्यापुरतं घ्या, निगेटिव्ह कोणाचं करू नका. आणि तंत्रामध्ये एक अजून एक गोष्ट अशी आहे, तुम्ही जर बॅड इंटेन्शनली कोणाचं वाईट करत असाल ना, तर ते उलट तुमच्यावर येतं. उलटत देव पण चांगल्याच बाजूने उभा राहतो ना. बरोबर आहे. रावणाकडे किती तंत्रविद्या होती, होती का नव्हती? बरोबर आहे. रावण कोणाचा भक्त होता? शंकराचा, महादेवाचा. पण त्याचा इंटेंट चुकीचा होता असं म्हणू शकता तुम्ही. शेवटी देवाच्या हातूनच मरण त्याला भेटलं. बरोबर. फायदाही झाला, नुकसानही झालं, पण अल्टिमेट लेवलला ते लिहिलेलं होतं सगळं. बरोबर आहे. प्रभू श्री रामाच्या कुंडलीत लिहिलेलं होतं. आता समजा राजा असून दुसऱ्या मिनिटाला त्याला जर समजा वनवास भोगावा लागू राहिला, त्याच्याहून तुम्ही अंदाज लावा तुमची माय कुंडली काही मॅटर नाही करत आहे. कुठे घेऊन बसले पैसे पाणी? राजा असून वनवास भोगावा लागलाय. बरोबर. आणि काही नाही करू शकले, पण उपाय केलेत त्यांनी. आता रिसेंटली गोष्ट सांगतो, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. अनंत अंबानी चालले बघा पदयात्रेला, जामनगर टू द्वारका. एवढा मोठा माणूस आहे, एवढा करोडपती माणूस आहे, त्याला काय गरज आहे उपाय करायची? काय गरज त्याला पदयात्रा करायची? काय गरज आहे? एक जेनरली तो गाडीमध्ये जाऊ शकतो ना, हेलिकॉप्टरने जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो, पण तो पायीच का चालला? त्याचे काही रेमेडीज आहे. त्यांनी वंतारा फाउंडेशनच का काढलं? त्याचे पण ते उपाय, नक्षत्रामध्ये तसे उपाय येतं त्याच्या वाट्याला. त्याचे जे ब्लेझर होतं, लग्नाचं ब्लेझर होतं, त्याच्यावर हत्तीचं चित्र होतं. ऑब्झर्व केलं तुम्ही? ते त्याचे उपाय होते, नक्षत्राचे उपाय होते ते. बरं. तर त्याच्या हेल्थसाठी ते करत राहतोय तो, आणि चांगली गोष्ट आहे. एवढे मोठे करोडपती काय कमी, तो व्यक्ती जर करतोय तर तुम्ही आम्ही कोण आलो? ज्याला फायदा घ्यायचा त्यांनी करा, नाही घ्यायचा त्यांनी गोवितलो. तुम्हाला जर तुमच्याकडे लोक येतात, मग तुम्ही त्यांना कोणत्या टाईपचे उपाय देतात? म्हणजे जर असं आपण पर्टिक्युलर बघायला गेलं की पैशाचं हे मी ना 100 रुपयेवाले 500 रुपयेवाले कुंडले मी बघतच नाही. पहिली गोष्ट, माझी फीज तुम्हाला माहिती, म्हणजे फीज त्याच्यामुळे जास्त आहे, कारण ज्याचा मेजर प्रॉब्लेम असेल ना त्यांनीच माझ्याकडे यायचं. फी सांगून ना सर वाटल्यास, म्हणजे त्यांनीच कॉल. 3151 रुपये माझी फीज आहे, फायनल फीज आहे ती. त्याच्यामध्ये तुम्ही लाईफ टाईम तुम्हाला गायडन्स भेटेल माझ्याकडनं. पण मग एकदाच कुंडली लावली, एकदाच जरी गायडन्स भेटलं तुम्हाला पूर्ण लाईफची क्लॅरिटी भेटून जाईल, एवढा माझा विश्वास. नाही भेटलं तर पैसे परतची पॉलिसी आहे माझी, हे तुम्हाला मागे बोलू. सॅटिस्फॅक्शन नाही झालं, पैसे परत आहे, काही प्रॉब्लेम. पैसे म्हणून नाही करायचं सर आपल्याला, पण समोरच्या व्यक्तीला मेजर प्रॉब्लेम असेल ना त्यांनीच आपल्याकडे यायचं. असं आहे आपलं सिस्टम, बाकी काहीच नाही म्हणायचं नाही. मला बोलायचं एकच उद्देश आहे का, जी क्वालिटी असते ना ती चांगल्या वस्तूचेच पैसे राहतात जास्त. आता मी जर 1000 रुपये 500 रुपये चालू केले तर मला पुढचे 4 वर्ष मला अपॉइंटमेंट बुक होऊन जाईल, हे मलाही माहिती. मला ते करायचंच नाही. त्यांचे प्रॉब्लेम काय किरकोळ प्रॉब्लेम राहणार, काय माझं हे होत नाही, काय म्हणतात त्याला, किरकोळ गोष्ट आहे. ती हा म्हणेल का, तो हा म्हणेल का, अरे काय बाबा तुमचं वय काय, तुम्ही करता काय, असे येतात का सर भरपूर? अहो लई त्रास देते. कधी लहान पोरं जे येतात ना ते काही पण विचारतात. बरोबर आहे. तर पैशासाठी रेमेडीज तुम्ही काय देतात सर? म्हणजे आता आपण सिम्पल रेमेडीज जर सांगितलं, तुम्ही तर भरपूर रेमेडीज देतात ऍक्च्युली, बट नॉर्मल रेमेडीज जर आज कोणी पॉडकास्ट बघतंय तर त्याला पॉडकास्ट मधून ही गोष्ट जर भेटली तर काहीतरी त्याच्या आयुष्यात चांगली सुधारणा होईल. आता जर समजा बिझनेस टाकायच्या वेळेस आहे ना, तुम्ही तुमचं वास्तू बघितली पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या नावाची कम्पॅटिबिलिटी बघितली पाहिजे. नावाची कम्पॅटिबिलिटी, जे नाव ठेवणार आहे, त्याच्यानंतर तुमची न्यूमरोलॉजिकल कॅल्क्युलेशन्स बघितली पाहिजे, तुमची दशा बघितली पाहिजे. दशा खराब नको. जर तुमची जर खराब दशा असेल ना 5-8-12ची, तर तुम्ही किती चांगल्या प्रोडक्टचं दुकान टाका, सोन्याचा टाका, चांदीचा टाका, काय कसले टाका, नाही चालणार सर. पण मग ती 5-8-12ची दशा त्या पिरियड मध्ये नको, त्या पिरियड मध्ये संपला की मग करू शकतो बिझनेस. तो संपल्यानंतर तुम्ही चालू करू शकता, पण ज्या वेळेस ती दशा येईल ना परत, तर त्यावेळेस तुम्हाला परत प्रॉब्लेम क्रिएट होतील. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं माहितीये का, त्यावेळेस तुम्हाला त्या दशेचे मंत्र जप करायचे, जेणेकरून सर्व्हाइव्ह करू शकतात त्या पिरियड. समजलं का नाही? प्रत्येक बॉलवर 6 नसतो मारायचा, काही वेळेस प्लेट पण खेळायचा असतो. तर हा सिनारिओ असतो चार्टचा. आपण नाही का म्हणतो की नाही यार याचे 10 वर्ष खूप जोरात गेले आणि मधले 7 वर्ष असे आले का ते पुल डाऊन गेले, मग झालं काय शेवट फ्लॉप असं. पण ते जर समजा ते मधले जे 7 वर्ष जे खराब होते त्या पिरियड मध्ये जर त्याला जर त्याचा उपाय भेटला,
नाही का, सर्व्हाइव्ह करण्याचा उपाय भेटतो. हा त्या पिरियड मध्ये तर तो एकदम चांगल्या रीते तो सर्व्हाइव्ह पण करून जातो, मेंटली पण स्ट्रॉंग राहतो, इकॉनॉमिकल पण स्ट्रॉंग राहतो, सगळ्या गोष्टी म्हणजे एक पॉझिटिव्हिटी बघतो. बरोबर आहे सर. आणि ज्योतिषचा फायदा हेच आहे की तुम्हाला तुमचा पिरियड माहित पडतो, चांगला कोणता पिरियड, खराब कोणता पिरियड आहे, कधी काय होणार आहे, या गोष्टींची एक आपल्याला एक काय म्हणतात ना, थोडक्यात आयडिया येऊन जाते. आणि मग त्यानुसार आपण उपाय जर केले, आपल्याला जास्त प्रॉब्लेम फेस होत नाही, डिप्रेशन येत नाही, त्रास होत नाही. आता तुम्हाला माहित पडलंय समजा माझे पुढचे 2 महिने खराब आहे, बरोबर ना, तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुमचे खर्च बाकीच्या गोष्टी मॅनेज करू शकता. पण तुम्हाला माहितीच नाहीये, तुम्ही अंदाजून खेळूच राहिले. मग तुम्ही आज आयफोन घेतला, उद्या परत मॅकबुक घेतली, परवा परत हे गेलं, आणि नंतर 8 दिवसांनी म्हणशील की यार माझ्याकडे पैसेच नाही राहिले, मग फसलाय. मग फसलात. पण तो जर पिरियड मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी, भैया या पिरियड मध्ये जास्त खर्च नाही करायचे, नंतर तुमचा चांगला पिरियड येणार त्या पिरियड मध्ये करा. बरोबर. असे प्रॉब्लेम, छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, जसे की हेल्थ इश्यूज झाले. हेल्थ इश्यूजच्या बाबतीत तर सगळ्यात जास्त ज्योतिषचा हेल्प करतं सर. पैशाच्या बाबतीत पण करतं. पैसा किती आहे, काय आहे, त्याच्यानंतर तुमचं लग्न, सगळ्यात मेन आत्ताच्या कंडिशनला सगळ्यात मोठी गोष्ट आहे लग्न. पार्टनर चांगला भेटला पाहिजे. पार्टनर जर खराब भेटला तर माणसाने किती पैसा कमावला उपयोग नाही. तर त्या पार्टनरचे काही कॉम्बिनेशन सांगतो. हा सांगा ना सर, तेवढंच लोकांना फायदा. ऍक्च्युली त्याला कळणार नाही, हे बघता नाही येणार. कॅल्क्युलेशन कोणालाच कळणार नाही, ते फक्त योग्य माणसालाच कळणार. कळतील हुशार ज्योतिषला. ज्योतिष म्हणजे त्याच्यामध्ये प्रकार आहे. हा नाडी ज्योतिष. नाडी ज्योतिषलाच कळल, बाकी तुमचे केपी नाही, परशेरी नाही, कोणालाच नाही. लक्षात राहू द्या बघा. 5-8-12, 7-8-12, 6-8-12 हे सगळ्यात वर्स्ट कॉम्बिनेशन. सगळ्यात वर्स्ट म्हणजे पैशासाठी का? सगळ्याच बाबतीत, पैशासाठी, हेल्थसाठी, त्याच्यानंतर तुमचे रिलेशनशिपसाठी, त्याच्यानंतर तुमच्या माणसाच्या कॅरेक्टरसाठी. बरं. जर 7-8-12 असेल ना पूर्ण चार्ट मध्ये, तर त्या माणसामध्ये एवढं ऍग्रेशन असतं, म्हणजे तुम्ही अरे म्हटलं तरी तो लगेच तिकडून डायरेक्ट शिव्याच्याच भाषेत बोलणार. 7-8-12 व्यक्ती, बापरे, एवढं भयान कॉम्बिनेशन असतं. मला सांगा, तुम्हाला आवडेल का तुमच्या पार्टनरच्या कुंडलीमध्ये 7-8-12चे कॉम्बिनेशन जर आले नाही तर ती सारखी ती तुमच्या भांडण आगाच निघाल ना बाहेर. मग या गोष्टी बघितल्या पाहिजे. बरोबर. कुंडली मॅच करताना नुसते गुणमिलन मॅच नसते करायचे. गुणमिलन म्हणजे एक फक्त 10% कुंडली मॅच मध्ये, विवाह मॅच मध्ये. पूर्वीच्या काळात पण तेच होतं, पण ते कसं आहे माहितीये का, आपण फक्त गुणमिलन 36 गुण पैकी एवढे पडले, 18च्या वरती पडले बस झाले. मी म्हणतो 5 गुण पडू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तुमची इंडिव्हिज्युअल कुंडली चांगली पाहिजे, दोघांची चांगली. लग्न करताना 3 गोष्टी बघितल्या पाहिजे मुलीमध्ये. पहिली गोष्ट तिचा स्वभाव पाहिला पाहिजे, दुसरी गोष्ट तिचं हेल्थ पाहिली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट ती आपला वंश वाढवू शकते का नाही, या गोष्टी बघितल्या पाहिजे. हे कुंडलीवरून तुम्ही सांगू शकता. हा, हे कुंडलीवरून सांगितलं पाहिजे. लग्न का करतं माणूस? वंश वाढवण्यासाठी लग्न करतं. बरोबर बोलतोय ना. आता काही लोक विरोध करतील की नाही यार, हा वंशवृद्धी बद्दल नाही, पण वंशवृद्धी महत्वाचा. मला म्हणायचं काय, रिअलिटी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. वंशवृद्धी महत्वाचा पार्ट आहे सर. या 3 गोष्टी मेन आहे, बाकी काही नाही. ती कमवलं नाही कमवलं, तुमचं दम आहे की तुम्ही कमवा. हो, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तुम्ही का मुलीकडनं अपेक्षा ठेवायची? असं दोन्ही गोष्ट पॅरलल चालू शकतात. मुलगा मुलगी, पोरामध्ये पण हेच गुण बघितले पाहिजे की त्याचं हेल्थ आहे की नाही. म्हणून आपण काय करतो माहिती का, फ्लो मध्ये पैसा बघून लग्न करून टाकतो. कधी कधी लग्न झाल्यानंतर वर्षभर जात तो पोरगा मरून जातो, किंवा काहीतरी आजार जडले जातात, काही गोष्टी खराब होतात. तर हे चार्ट मध्ये समजतं ऑलरेडी. या अशा भरपूर साऱ्या प्रेडिक्शन केल्यात की बाबा असं असं, आणि काही लोक ऐकतात पण प्रामाणिकपणे ऐकतात. बरोबर आहे, त्यांना प्रॉब्लेम येत नाही. आणि जे नाही ऐकत ते नंतर परत लग्न झालं की वर्षानंतर परत रिटर्न येतं, मध्ये म्हणते की यार असं असं. तुम्ही कुंडली लग्न पण बघतात का सर? सगळं मिलन वगैरे सगळं बघतो मी. बरोबर. आणि मी ज्या प्रेडिक्शन दिल्यात मॅच करून, मी आतापर्यंत 45+ डायव्हर्स केस वाचवल्यात. म्हणजे जे डायव्हर्स पर्यंत होणार होते ते. हा, कसं सर, काय कराय का तुम्ही त्यांना सांगितलं काय की हे करा त्यामुळे तुमचा डिवोर्स नाही होणार? त्यांना मंत्र दिलेत, मंत्र्यांनी वाचवले, काही खडे दिलेत त्यांनी वाचवले. दुसरी गोष्ट, तुझं पिरियड आहे ना खराब, समजा 1610 6-8-12चा पिरियड असतो, ते पिरियड जर तुम्ही सर्व्हाइव्ह केला ना दोघांनी पण शांततेत, काउन्सिलिंग करून होऊन जातात. काउन्सिलिंग करून जर त्यांना टिकवायचं असेल, बरोबर, आणि ते टिकणार की नाही हे चार्ट मध्ये समजतं. ऑलरेडी समजून जातं की वाचणार आहे की नाही. मी काय म्हणतात त्याला, पळणाऱ्या घोड्यावरच पैसे लावतो नेहमी, जिंकणाऱ्या घोड्यावरच पैसे लावतो. ज्यांचं वाचू शकतं त्यांनाच तुम्ही सांगता करा. जे नाही वाचणार ते डायरेक्ट सांगतात नाही जमणार.
तर त्यांना तो पिरियड आहे ना सर्व्हाइव्ह करायला लावतो आणि तो पिरियड निघून गेल्यानंतर खूप चांगलं होऊन जातं त्यांचं. ओके. आणि तेच आशीर्वाद कामी येतात. ती म्हणते की नाही एकदम व्यवस्थित चालू आहे. असे खूप सारे टेस्टिमोनियल आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांना मी नंबर स्क्रीनशॉट टाकून देऊ आपण. नाही, नंबर डायरेक्ट बोलून घ्या त्यांच्यासोबत, काही प्रॉब्लेम. बरोबर आहे सर. आजकाल एक मुद्दा फार वाढतोय एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा. हा, तुमच्याकडे पण भरपूर असे एक्झाम्पल आलेले आहेत. आपण ही अशी पिढी आहे याच्यात आपण कोणाचं नाव नाही घेऊ शकत किंवा त्या क्लायंटचं पण नाही घेऊ शकत. बट समाजाला जागरूक करण्यासाठी तुम्ही काय सांगाल की कुंडलीमध्ये काय प्रॉब्लेम असतो चार्टमध्ये, तर त्यामुळे अशी मारतील धरून लोक. नाही पण सर हा महत्वाचा मुद्दा झालाय ना आजकाल. आणि त्याचा परिणाम काय होतो, तुम्ही जसं मला बोलले होते की या गोष्टींचा कसा परिणाम होतो सांगतो मी तुम्हाला. जर मुलीच्या किंवा मुलाच्या दोघांपैकी पार्टनरमध्ये अफेअर कोण करणार हे सांगतो मी तुम्हाला. जर 5-8-12 कंटिन्युअसली येत असेल ना ग्रहांच्या याच्यामध्ये, 5-8-12 आणि 7-8-12 हे 2 मेजर प्रॉब्लेमॅटिक आहे. ही जर येत असेल ना लग्नानंतर पण अफेअर होतात. चांगलं का ते 5-8-12 5-8-12 सगळ्यात खतरनाक कॉम्बिनेशन. 5-8-12 याच्यावर ना वाचू शकता तुम्ही, जरी वाचता येतं असं काही नाही. तेवढा पिरियड आहे ना तुम्ही शांत राहून घ्यायचं आणि त्या पिरियड मध्येच नवीन नवीन व्यक्ती अप्रोच होत चालतात. समजलं का मी सांगतो. आता समजा तुमची चार्ट मध्ये 5-8-12 चालू आहे तर तुम्हाला नवीन नवीन व्यक्ती ऑटोमॅटिक अप्रोच करणार. ओके. आणि तुम्ही त्या लूप होल मध्ये जाऊन तुम्ही त्यांच्याकडे अट्रॅक्ट होणार आणि तुम्ही फसणार त्या गोष्टीमध्ये. त्याचा इम्पॅक्ट कसा येणार ते सांगतोय तुम्हाला. तुम्हाला पहिले तर चांगलं वाटेल सगळं, नंतर तुमच्यासोबत चिटिंग होणार. 5-8-12 वाल्यांसोबत हा नेहमी प्रॉब्लेम बघा. ओके. हा, चिटिंग झाल्यानंतर काय होणार, एक तर पहिली गोष्ट तुम्ही तुमच्या वाईफला फसवला, त्यांनी तुमचा शुक्र खराब झाला, पैशाचे प्रॉब्लेम चालू झाले. बरोबर आहे. समजलं मी तुम्हाला. हो, असे इम्पॅक्ट येतं ते कर्मच कर्म. तुम्ही चुकीचं कर्म करताय ना, प्लॅनेटलाच पण तेच पाहिजे. समजलं तुम्ही की हा माझ्या जाळ्यात अडकला पाहिजे. फक्त हा सीन असतो, त्याच्यामुळे कोणी बी एक्स्ट्रा मॅरिटल मध्ये नाही गेलं पाहिजे. कर्म खराब होतात तुमच्या आणि तुम्हाला पुढं ते आज नाही 10 वर्षाने प्रॉब्लेम होणार आहे. 10 वर्षांनी कवायला प्रॉब्लेम आणि होतच सर. अजून एक कर्माहून आठवलं मला की कर्म काय. आता तुम्ही म्हणशाल का जर प्रॉमिस आमच्या चार्ट मध्ये आलं हे तर आमच्या हातात नव्हतं, मग हे आमच्या चार्ट मध्ये आलं, बरोबर आहे ना. तुम्ही कोणतं कर्म केलं होतं की तुमच्या चार्ट मध्ये आलं. बरोबर आहे. हे मागच्या जन्माचं कर्म असतं. समजलं का. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये याच गोष्टी सांगितलंय. पण कसं आहे माहिती का, प्रत्येक जण त्याच्या याच्यानुसार अर्थ लावून घेतो. समजलं का. बरोबर आहे की बघा आता भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं होतं की कर्म तू फक्त तुझं कर्म कर, फळ मी माझ्या हिशोबाने दे, किंवा तुझे काय जे संचित असेल प्रारब्ध असेल त्यानुसार तुला भेटणार आहे. पण ते मागच्या जन्माचं कर्म आहे. अलग लक्षात. बरोबर. या जन्माचे जे करणार ते पुढे भेटणार आहे. हो. अजून एकदम एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. भगवान श्रीकृष्णांचा भाचा अभिमन्यूला भगवान श्रीकृष्ण वाचवू शकत होते. महाभारताचे युद्ध वाचवू शकत होते. बरोबर आहे. वाचवता आलं का. नाही. का नाही आलं, कारण की ते विधी लिखित होतं, ते घडणारच होतं. आणि त्या गोष्टी घडण्यासाठी अगोदरपासून रचना तशी केली होती. भीष्म, पितामह भीष्म, त्यांनी लग्न नाही केलं म्हणजे वंश वाढवला नाही त्यांचा बी. त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही बघा पूर्ण महाभारत बघा, पॅरलल सगळ्या गोष्टींचे उत्तर शेवट भेटून जातं आपल्याला. की असं का घडलं, द्रौपदीची म्हणजे ह्युमिलेशन का केलं, तर ते नसतं झालं तर इकडे यांनी युद्ध करायला तर रेडी नव्हते. अर्जुन शेवटच्या मिनिटाला बी म्हणत होता मला युद्ध नाही करायचंय, तेव्हा ती भगवद्गीता वाचवली. बरोबर आहे की नाही. बरोबर. भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी नंतर वाचून सांगितलेली. त्यांच्या अगोदर सूर्यदेवाला भगवद्गीता माहिती होती. सगळ्या गोष्टी आपण काय होतं माहिती का, जो व्यक्ती सांगतो ना तिथून फेमस व्हायला सुरुवात होती. बरोबर आहे की नाही. आता मी जर समजा ज्योतिषी समजा, तर मी एखादी मेथडीचा जन्म आता नाडी ज्योतिषी समजा, तर मी याचा जास्त प्रचार केला तर माझं नाव लागून जाईल तिथं पुढे. किंवा तुम्ही केला शेतन, लगेच सीपी मेथड चालले तो, जशी केपी मेथड आहे तशी सीपी मेथड चालले तो. चेतन. ओके. चेतन पद्धती त्या टाइप मध्ये होत. ह्या टाईप गोष्टी चालत राहत्या. जे बी नवीन सायन्स होतं ते नावांनी ते पुढे जात राहतात. बस जो पुढे नेला त्याचं नाव लागत जात. बरोबर आहे. एवढ्या डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलं. राईट. आणि योग्य सांगितलं. योग्य. बरोबर. जे लोकांना पटेल आणि त्याच्यावर विश्वास बसेल लोकांना. पटेल म्हणजे हेच रिअलिटी. आणि मला एकच म्हणायचं, ठीक आहे ज्योतिष एक वेगळा पार्ट आहे, पण लॉजिकल गोष्टींचा पण तुम्ही वापर करा. कशा सर. लॉजिकल म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी आफ्रिका आहे समजा, देशकाल परिस्थिती मॅटर करते तिथून. आफ्रिकामध्ये फर्स्ट हाऊसला जर चंद्र असला तर नॉर्मल ज्योतिष काय म्हणेल तुम्हाला,
काय म्हणाल वैदिक ज्योतिषवाले जेवढे आहेत, चंद्र असला तर फर्स्ट हाऊसला चंद्र असला तर हा पोरगा गोरा असेल, शुक्र असला तर गोरा असेल. हा अरे पण तो आफ्रिकामध्ये ना भाई, देशकाल परिस्थिती पण मॅटर करते या गोष्टींसाठी. आणि ऑनेस्टली सांगायचं उत्तर ते हेच आहे की हे ज्योतिष जी पद्धती आहे ती प्रिव्हेंटिव्ह आणि प्रिडिक्टिव्ह मेथडसाठी यूज करायची असते, नाही का. प्रिव्हेंटिव्ह आणि प्रेडिक्टिव्ह. ओके. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, उपायात्मक. हा प्रेडिक्टिव्ह म्हणजे काय, इव्हेंट जे होणार आहे पासून वाचण्यासाठी किंवा चेक करून तसं वागण्यासाठी तसं वागण्यासाठी. आणि तुम्ही किती ठरवलं ना की नाही मी हे करणार आहे, ऍक्च्युअल होणार तर तेच आहे जे रबरखी राखा, बरोबर आहे काय. त्याच्यामुळं या गोष्टी फार सॉर्टेड राहायला पाहिजे, माणसाने प्रत्येकाने सॉर्टेड राहायला पाहिजे. बरोबर आहे. तरच माणसाला सुख आणि दुःखातला फरक कळतो. भरपूर वेळ आपण बघतो की हवन केले जातात, पूजा केली जाते, तर त्याचा खरंच एखाद्याच्या आयुष्यावर परिणाम होतो का हवनमुळे? 100% होतो. कारण की पंचतत्व जे असतात, शरीर हे पंचतत्वापासून बनलेलं आहे, बरोबर. तर पंचतत्वाचे रिलेटेड कुठलीही रेमेडी केली जाते, जसं की अग्नी, पाणी, आकाश, वायू आणि पृथ्वी. तर याचे रिलेटेड तुम्ही कुठलीही रेमेडी करा, ती रेमेडी वर्क करते. म्हणून तुम्ही बघा यज्ञ जे असतं, यज्ञामध्ये ह्याच 5 गोष्टी इन्व्हॉल्व असतात. नीट ऑब्झर्व करा तुम्ही गोष्टी, बरोबर आहे की नाही. आणि पुरातन काळात जे राजे महाराजे होते तर ते यज्ञापासून त्यांना पुत्रप्राप्ती झालेत, बरोबर आहे. यज्ञापासून आजही तुम्हाला जर पाऊस पाडायचा असला तर काही लोक यज्ञाचा वापर करून पाऊस पाडतात, अशा काही रिजनमध्ये, बरोबर आहे का. तर या गोष्टी काम करतात आणि त्यावेळेस पण काम करतात आणि आजही करतात लोक काही काही. पण मग आता तुम्ही म्हणशाल की मग वाळवंटात कावर पाऊस पडत नाही दुबईमध्ये? आज दुबईमध्ये बी पाऊस पडतो सर, कृत्रिमरित्या ते यांत्रिकरित्या पाडताय पाऊस. तर हे झालं तुमचं उपायात्मक यंत्र. हे एक सायन्स आहे, यंत्र म्हणजे एक सायन्स आहे. पण ते सायन्स क्रॅक करणं फार मोठी गोष्ट आहे, प्रत्येकाला नाही. जसं नाही का आपण कोण हवन कोण करू शकतं, कोण करतं? जे सिद्ध लोक असतात, जसे की तांत्रिक वगैरे जे मी तुम्हाला बोललो, तर हे फार क्वचित लोक असतात, त्यांना काही घेणं नसतं, ग्लॅमरच्या दुनियेशी यांचा संबंध नसतो. हे फक्त भगवंताच्या भक्तीमध्येच विलीन असतात ते लोक. म्हणजे तुम्ही किती पैसे दिले तर नाही करत, कधी कधी असे पण लोक राहतात. तुमच्या नशिबात असेल ती गोष्ट रेमेडी करणं, तरच तुम्ही रेमेडी करू शकता. हे बी मी तुम्हाला सांगतो. त्या रेमेडीची तुम्हाला जर फळ येणार असेल तरच तुम्ही रेमेडी करू शकता. प्रत्येक जणांसाठी थोडी ना सर, प्रत्येक जणांसाठी असतं तर मग सगळ्यांनीच केलं असतं ना. जनरली यंत्र आपलं यज्ञ वगैरे जे आहेत हे राजा लोकच करतात. मोदीजींनी पण यज्ञ केलेच होते. हो, हवन वगैरे आपण त्याचे फोटोज बघितले, राजा लोक हवन करतात. हाच राजा कोण आहे? मोदीजी. समजते, जो टॉप लेवलला बसला. आपल्या भारताचं पाहायला गेलं तर राजा तेच आहे. मग ह्या आता त्यांना काय, मला सांगा सायन्सची काय रिलेटेड ती गोष्ट, मला ते सांगा तुम्ही. तुमच्या देशाचा राजा तुमची यज्ञ करून जर समजा अर्थव्यवस्था म्हणा किंवा तुमचा प्रजा सगळी समृद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, समतोल राखतोय ना कुठेतरी, बरोबर आहे. मला उत्तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतोय काय ते, बरोबर आहे. असं या गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी काम करतात आहे. फक्त समोरचा माणूस तुम्ही प्रॉपर पकडला पाहिजे, ज्याला की थोटा पण भरपूर आहे. बा जिथं 10 गोष्टी येतात ना चांगल्या, तर तिथं 9 गोष्टी वाईटच असतात, एकच गोष्टी चांगला असतात. ती चांगली गोष्ट पकडणं आणि ती भेटणं फार मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. मागच्या वेळेस तुम्ही मला सांगितलं होतं सर की 8888 करा, नंबर नाही, 8888 फक्त डबल आहे. हा, डबल गाडीचा नंबर असेल तर गाडी ठोकली जाते किंवा हाचा प्रॉब्लेम होतो. तर आज काय सांगाल तुम्ही, म्हणजे गाड्यांबद्दल गाडीचा नंबर कसा हवा त्याबद्दल काय सांगाल? किरोच्या न्युमेरोलॉजी नुसार आहे ना, गाडीचे लकी नंबर स्टार्ट होतात किंवा व्यक्तीचे लकी नंबर स्टार्ट. कुंडलीवरून नंबर निघतो का? कुंडलीवर पण निघतो, पण किरोचे जे न्युमेरोलॉजिकल सिस्टम आहे, किरो माहिती आहे तुम्हाला, न्युमेरोलॉजी मधलं सगळ्यात मोठं नाव आहे किरो. तर किरोच्या याच्यानुसार आहे ना 1 2 4 7 1 2 4 आणि 7 या लोकांच्या आयुष्यात आहे ना हेच लोक जास्त जोडले जातील. 1 2 4 7 4 7 ते यांच्यासोबत तुम्ही ऑब्झर्व करा, या लोकांसोबत याच लोकांचे जास्त कनेक्शन असतात आणि ते लोक त्यांच्यासाठी लकी असतात आणि तेच नंबरिंग त्यांच्या आयुष्यात रिपिटेशन पॅटर्न मध्ये बघायला भेटतात. बरोबर. त्याच्यानंतर 4 5 8 तर यांच्यासोबत पण 4 5 8 वाले जास्त बघायला भेटतील तुम्हाला, कार्मिक कलेक्शन मध्ये म्हणा किंवा काही म्हणा. तर हे लकी नंबर्स आहे ना त्यांचे, जसं की 1 2 4 7 1 2 4 7 4 5 8 4 5 8 आणि 3 6 9 3 6 9 हे लकी नंबर्स एकमेकाचे लकी नंबर्स असतात.
म्हणजे 3-9चा 6-9चा 9-3चा हे फॅमिली मेंबर्स असतात. हे किरोनुसार आहे आणि 70% प्रोबॅबिलिटी ते येतात. तसं बरं न्यूमरोलॉजी हे काय म्हणतात एक जनरल सायन्स आहे, म्हणजे जनरल स्टेटमेंटसाठी योग्य आहे ते. बरोबर आहे. बट न्यूमरोलॉजीवरनं आजपर्यंत कोणालाही इव्हेंट सांगता येत नाही. ही रिएलिटी या सायन्स इव्हेंट नाही सांगता येत. इव्हेंट नाही सांगता येत. बरोबर आहे. फक्त इयर सांगू शकतं की हा तुमचा आता समजा लकी इयर आहे तुमचा 1 to 4 7 आहे ना, तर 7व्या वर्षी तो काहीतरी होईल किंवा 25व्या वर्षी तो काहीतरी होईल. काय होईल ते तर सांगा ना. 25व्या वर्षी लग्न होईल, 25व्या वर्षी तुमचं गाडी घेशील असं सांगा ना तुम्ही. ते काय म्हणतं काहीतरी होईल. काय होणार आहे हे फक्त ॲस्ट्रॉलॉजी सांगू शकतं. हा किती मोठं आहे ते. मी आजच तरी बघितलं. तुम्हाला मी चार्ट दाखवला, किती मोठे चार्ट आहे. चार्ट आणि ते इव्हेंट आहे तेवढ्या माणसाच्या आयुष्यात. त्या 9 इव्हेंट असतात, त्या 9 इव्हेंट सोबतच माणसाचं आयुष्य लिंक असतं आणि त्याच गोष्टी पाहिजे असतात. माणसं जन्माला आला, शिक्षण केलं, त्याच्यानंतर नोकरी लागली, त्याच्यानंतर लग्न केलं, मुलबाळ झाले, गाडी घेतली, घर घेतलं, त्याच्यानंतर पोरांचे शिक्षण केले, हेल्थ इश्यूज झाले, मेला. याच्या व्यतिरिक्त काय झालं आयुष्यात? काय एवढ्याच पाच गोष्टी महत्वाच्या आहे. तेवढ्या गोष्टी महत्वाच्या आहे, पण त्या प्रत्येकाला नशिबात दिलेलं आहे हे नसतं कधी कधी. नसतं प्रत्येकाच्या नशिबात. किंवा प्रत्येकाला ते सर्वाइव्ह करण्यासाठी सुद्धा भरपूर स्ट्रगल करावं लागतं. तर हे जे आहे ना, हे स्ट्रगल जे आहे हे सगळं दशा महादशा याच्यात समजून जातं कसं लेवलचं स्ट्रगल राहील. आणि हे सगळं तुमचं पुण्यकर्म आहे. पुण्यकर्म पापकर्म जे म्हणाल ते मागच्या जन्माचं कर्म असतं, त्यानुसार तुमचे इव्हेंट घडत चालतात. बरोबर. आणि आणि कोणाला चुकलेलं नाहीये. देवाला नाही चुकलं, तुम्हालाही नाही चुकणार, मलाही नाही चुकणार. जे लिहिले तेच होणार, 100% होणार. फक्त एक आहे, तुम्ही उपाय करून, तंत्र करून, मंत्र करून थोडा कमी करू शकतोय. कमी करू शकता किंवा वाढवू शकता. किंवा तो पिरियड तुमचा वाईट पिरियड आहे समजा, तर तो तुम्ही सर्वाइव्ह करू शकता व्यवस्थितरित्या. ज्योतिषशास्त्राचा उपयोग फक्त एवढाच आहे की तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतं. बरोबर. पण लोकांनी वेगळाच अर्थ घेतलाय आणि सगळं थोतांड चालू आहे. ओपनली सांगतो मी, हे ॲप वगैरे जे आहेत ना, येतंय 5 मिनिटात देतंय फुकट वगैरे, हे सगळे येड्यात काढताय. थोतांड आहे, येड्यात काढताय. सर गाडीचं आपलं राहिलं, गाडीचा नंबर सांगा ना, की या गाडीने हा नंबर असेल तर असं होऊ शकतं, हा नंबर असेल तर असं होऊ शकतं. थोडंसं द्या ना एक. ओके. लोक आपले विचारे वाट पाहत आहे. ठीक आहे. ज्यांचा ट्रॅव्हलचा बिझनेस आहे ना, समजा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, कॅब वगैरे, तर त्यांनी ना राहू केतूचे नंबर घ्यायचे. राहू केतूचे कोणते? 4 आणि 7. तर ती गाडी शांत राहणारच नाही, कंटिन्युअसली लीड असते त्या गाडी. आणि कोणते नको घ्यायला. शक्यतो आहे ना 8 नंबरवाला जो व्यक्ती आहे ना, त्यांनी 4, 5, 8 हे 3 नंबरशीच घ्यायचं. त्याने जर दुसरा नंबर घेतला, आता 8 वाल्याने जर 1 नंबरचा घेतला ना, तर त्याला ती गाडी कधीच फळणार नाही. असं आहे, कारण की शनी आणि सूर्य अँटी होऊन जातात, तर ते प्रॉब्लेम क्रिएट करतं. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणशाल की पुरातन काळात कुठं सायन्स होतं, न्यूमरोलॉजिकल कुठं होतं? बाबा, देशकाल परिस्थितीनुसार गोष्टी चेंज होत राहतात. तसं की AI आलंय, बरोबर आहे ना. ते AI कोणी स्वप्नात तरी विचार केला होता का AI येईल, त्याच्यानंतर चेंज होईल एवढं सगळं? तर मला एक म्हणायचं आहे की तुम्ही जेवढा ऍक्सेप्टन्स ठेवाल ना, तेवढे तुमचे कमी प्रॉब्लेम येतात कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत. घ्या तुम्ही जर अडीक राहिले ना गोष्टींसाठी, का नाही हे असंच आहे तर असंच आहे, मग तिथंच राहतो. मग तू काय प्रगती नको करू, वाकायची. फ्लेक्झिबल राहायचे. प्रत्येक गोष्ट मंत्रही काम करतं, तंत्रही काम करतं, खडेही काम करताय, सगळ्या गोष्टी काम करताय. पण तुम्ही तेवढा ऍक्सेप्टन्स ठेवला पाहिजे त्या गोष्टींचा. तर अजून सांगा ना, गाडीमध्ये जे जर आपण कारचा नंबर बघितला तर हा नंबर नको वापरायला या व्यक्तीने, या ऑक्युपेशन वाल्या व्यक्तीने हा नंबर बिलकुल नको वापरायला, नाही तर थोडंसं प्रॉब्लेम होते ते. आता पॉलिटिशियन बरोबर, तर पॉलिटिशियननी ना 8 नंबरपासून थोडंसं लांबच राहायला पाहिजे. म्हणजे त्याच्या नंबरमध्ये 8 यायला नको. गाडीच्या टोटलमध्ये बी नको आणि डायरेक्ट पण नको. मी तर टोटलपेक्षा डायरेक्ट नंबरवर जास्त हे करतं. कुठलीही गोष्ट डायरेक्ट जास्त मॅटर करते ना. 8 नंबर आला ना पॉलिटिशियन त्याच्यामध्ये, तर ते डिले देतं, ऑब्स्टॅकल देतं, कारण की ते शनीचे रिलेटेड होऊन जातं. बरोबर आहे की नाही. आणि पॉलिटिशियन कोणाचे रिलेटेड येतं? राजा, सूर्य. असं तर सूर्याचे रिलेटेड नंबर घ्या. 1 नंबर घ्या, 9 नंबर घ्या, 3 नंबर घ्या. हे नंबर त्यांना चांगले, पॉलिटिशियन लोकांना, मंत्री लोकांना खूप चांगले. हां, 1, 3, 9, 5ही चालू शकतो, बट 1 नंबर सगळ्यात बेस्ट आहे पॉलिटिशियन लोकांसाठी. 1 नंबर आणि 9 नंबर हे बेस्ट, सगळ्यात भारी. बिझनेसमॅन जे असतात
बिझनेसमॅन जास्त करून त्यांचा बूथ ऍक्टिव्हेट असतो. बिझनेसमॅन मध्ये मग किराणा शॉपवाला पण आला आणि करोडपती बिझनेस इंडस्ट्रियलिस्ट पण. हा, तर त्यांच्या सगळ्यांसाठी ना 5 वर सगळं कामकाज चालू राहतं त्यांचं. 5 वरला 5 नंबरला तुम्ही जेवढे जेवढे बिझनेस करतात ते 5 वाले इन्फ्लुएन्स जास्त असतं. बरोबर. असं सीन आहे. तर 5 नंबर घेऊ शकतात ते. हा. तर IT चा क्राऊड आपण बघतो पुण्यामध्ये भरपूर आहे. तर तुम्ही काय सांगाल की IT वाल्यांनी कार घेताना कोणता नंबर अवॉइड करावा आणि कोणता नंबर घ्यावा? IT वाल्यांचं कारपेक्षा आहे ना, तर IT वाल्यांनी ना जास्त करून राहूला बॅलन्स करायचा जास्त विचार केला पाहिजे. समजलं का? ओके. राहूला बॅलन्स म्हणजे काय माहिती आहे का? IT वाल्यांनी ना सिगरेट जास्त पितात ते, तसं नाही पिलं पाहिजे. नाही प्यायला पाहिजे. नाही प्यायला पाहिजे. त्याचा काय परिणाम होतो? त्यांनी ना त्यांचं राहू ट्रिगर होऊन जातं. ॲक्च्युअली ऑलरेडी ते राहूच्या अंडर असतात. राहू खराब झाल्यामुळं राहू त्यांना डिप्रेशनमध्ये घेऊन जातो. ओके. सिगरेट पिल्यामुळं राहू खराब होतो. ते डिप्रेशनमध्ये निघून जातात. त्यांचे रिलेशनशिप खराब होते. तुम्ही ऑब्झर्व करा, 75% IT वाल्यांची मॅरिड लाईफ खराब आहे. ती सिगरेट वगैरे मग सिगरेट, दारू, नशामध्ये निघून जातो तो राहू. आणि त्यांना वर्कलोडच तेवढा राहतो की ते घेऊनच जातं, ते नशा वगैरे करायलाच लावतं. बरोबर. तर पिऊ शकता, पण मग लिमिट प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असते. बरोबर. तर IT वाले जे आहेत ना, त्यांच्या गाड्यांसाठी ना तुम्ही किरोनुसार 1 to 47 जास्त इन्फ्लुएन्स असतो. बट त्यांनी ना एक काय म्हणतात लक्झरी लाईफस्टाईल जगण्याची त्यांची इच्छा असते IT वाल्यांची. तर त्यांनी 6 आणि 7 नंबरकडे गेलं पाहिजे. मी या मताचा. 6 आणि 7 नंबर. 6 नंबर हा शुक्राचा असतो आणि शुक्र लक्झरी देतो. बरोबर. ज्याला आता मोठ्या मोठ्या गाड्या आहे, चांगल्या हॉटेलला जाताना बघता तुम्ही, तर जनरली 6 नंबरचा इन्फ्लुएन्स असतो तिकडे. बरोबर. करेक्ट. शुक्र हे लक्झरी. शुक्र. आणि 6 आणि 7 काही इलेमेंटल न्यूमरोलॉजीनुसार ते मेटलचे नंबर आहे. तर गाड्यांचं जनरली IT वाले सोडा, सगळ्यांसाठी एक जनरल 6 आणि 7 वर जर नंबर घेतलं तर बेस्ट राहतं. चांगलं मेटलचे नंबर असतात, बेस्ट राहतं. सर, थँक्यू सो मच. Yes. खूप मस्त इन्फॉर्मेशन दिली तुम्ही. ज्योतिष प्लस ऍस्ट्रॉलॉजी मध्ये खूप मिक्सअप झाला. सगळं आला या पॉडकास्ट मध्ये. आणि लोकांना आवडेलच. आता ज्या लोकांना तुमच्यासोबत कन्सल्ट करायचं सर, तर नंबर काय द्याल तुमचा? तर माझा नंबर आहे 8830009149. मराठीत सांगतो 8830009149. तर तिकडे तुम्ही फक्त हाय मेसेज केला तर ऑटो रिप्लाय तुम्हाला येऊन जाईल. आणि तिकडे तुमचा त्या डिटेल्स शेअर केल्यानंतर तुम्हाला स्लॉट अलॉट होईल. त्या स्लॉट अलॉट झाल्यानंतर ज्यावेळेस स्लॉटचे अपॉइंटमेंट शेड्यूल असेल त्यावेळेस मी तुम्हाला कॉल करेन. आणि अशाच पद्धतीने आपलं वर्किंग असतं. आणि ऑनलाईन जास्त करून होतं माझं कन्सल्टेशन. कारण की ऑनलाईन 30-40 मिनिटामध्ये. आणि माझं अजून एक सांगतो की जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला बांधलेलो आहे. क्वेश्चन तुमचे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्ही विचारा, तोपर्यंत मी बांधलेलो आहे. म्हणून मी फीज 3151 रुपये घेतो. ठीक आहे. माझं नाशिकला ऑफिस आहे. नाशिकला मी शनिवार रविवार असतो. बट ऑनलाईन सगळ्यात भारी असतं, मोकळं बोलता येतं. लोकांना प्रॉब्लेम्स जे आहेत ते ओपनली बोलता येतात. समोर आल्यानंतर माणूस थोडासा दबतो. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ऑनलाईनच जास्त करून हे केलं पाहिजे. असं. ओके सर, थँक्यू, धन्यवाद.